सारे ग प द द द द द द द प ग रे ग सा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दत्त दत्त लागले राधा दत्त दत्त लागले राधा हर पला देह हर पल भाग हर पला देह हर पल भाग दत्त दत्त लागले राधा दत्त दत्त लागले राधा। ब्रह्मा विष्णु महेश हो त्रिगुणात्मक ये मूर्ति रे। ब्रह्मा विष्णु महेश हो त्रिगुणात्मक ये मूर्ति रे। नाम जपाने भक्त हो नाम जपाने भक्त हो होती इच्छा होती हो दत्त दत्त लागले राधा दत्त दत्त लागले राधा हर पला देह हर पल भाग हर पला देह हर पल भाग दत्त दत्त लागले राधा दत्त दत्त लागले राधा। गुरु चरणा बिन स्वर्ग ना दूरा सरे रे ग ग प प द ध सा ध प ग रे ग सा ध रे ग रे ग रे ग प ग प ग प ग प द प द सा ध ध ध सा ध ध प ग रे सा रे ग प द द ध प प प। गुरु चरणा बिन स्वर्ग ना दूरा गुरु ध्यासा बिन श्वास न मात्र। मॉनिटर थोड़ा मला आवाज द्या मॉनिटरला प्लीज जोर पडतो आवाजाला। गुरु चरणा बिन स्वर्ग ना दूजा गुरु ध्यासा बिन श्वास न माझा नाम जपा हो भक्त हो मंत्र भिडू दे हृदयी हो दत्त दत्त लागले राधा दत्त दत्त लागले राधा हर पला देह हर पल भाग हर पला देह हर पल भाग दत्त दत्त लागले राधा दत्त दत्त लागले राधा। तन मन मंदिर जाहले आ तन मन मंदिर जाहले प्राण ज्योत ही उजळू दे प्राण ज्योत ही उजळू दे डोळे मिटूनी आत अंतरी डोळे मिटूनी आत अंतरी मूर्त गुरुची पाहू दत्त दत्त लागले राधा दत्त दत्त लागले राधा
अशी सदिच्छा व्यक्त करतो. गुरूंच्या चरणी ही मी माझी प्रार्थना व्यक्त करतो. रसिक श्रोतांना काही चुकलं असेल तर क्षमा करा, चुकी पदरात घ्या. कारण स्वतः जोशी सर आमचे गुरुतुल्यच आहेत आम्हाला. ते खूप जाणकार आहेत. सर काही चुकलं असेल तर मग व्यासपीठावरूनच माफी मागतो. आणि ही सेवा सतत माझ्याकडनं होत राहो. झालेली जी काही सेवा असेल ती गुरुदत्तांच्या चरणी अर्पण करतो आणि भैरवीने आपला निरोप घेतो. आणि आपणा सगळ्यांना उद्याच्या सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या सुद्धा अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सचिन वालगुडी तबल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. देवेंद्र दादा ढोलकसाठी जोरदार टाळ्या. चंद्रकांत जोरदार टाळ्या. सायली वहिनी जोरदार टाळ्या. आणि सारथी ज्यांनी केलं आशिष दादा जोरदार टाळ्या. आता नाही देवा काही दत्ता गुरुदत्ता श्री गुरुदेव दत्ता. आता नाही देवा काही अन्य मागणे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. दत्ता मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही अन्य मागणे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने.
दर्शनी आता नाही देवा काही आता नाही दत्ता काही जगता जिने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी तूच वाट दिशा तूच ध्येयांती तूच वाट दिशा तूच ध्येयांती गती पावलाची तूच गती पावलाची तूच गती पावलाची तूच तूच चालणे तूच चालणे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी आता नाही देवा काही आता नाही दत्ता काही अन्य मागणे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी गुरुदत्ता तुझ्या दर्शनी दत्ता तुझ्या दर्शनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ भैरवीच्या माध्यमातून एकदा परत नामसंकीर्तन करूया आपण सगळे मिळून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 धन्यवाद. पुढच्या शनिवारी बहुतेक धनत्रयोदशी आहे असं वाटतं, मला माहिती नाही शुक्रवारी की शनिवारी आहे, पण उद्या मात्र इथेच दिवाळी आहे. तुम्ही म्हणाल कसं, साधू संत येती घरात तुझी दिवाळी दसरा. त्याच्यामुळे उद्या धर्मभास्कर परमपूजनीय प्रातस्मरणीय सद्गुरुदास महाराज इथे येणार आहेत. त्याच्यामुळे उद्यापासूनच इथे दिवाळी आणि दसरा आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी इथे यावं, त्याच्या चरणावर आपल्याला आपलं डोकं ठेकवायचं आहे, नतमस्तक व्हायचं आहे. त्याच्यामुळे ठीक उद्या सकाळी 9 वाजताच आपण इथे उपस्थित राहावं अशी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार.
दत्त दत्त
शब्दात्मात्रते नमः शिरसि ओम घम स्पर्शात्मात्रते नमः वक्त्रे टोटल आहे दरभानी ओम तम गंधात्मा अमात्रात्मने नमः पादयोः ओम नम श्रोत्रात्मने नमः श्रुतोम तम चक्षुरात्मने नमः चक्षुषोः ओम धम जीव उपात्मने नमः उपस्थे ओम झम पृथ्व्यात्मने नमः पादयोः ओम घम अम्बात्मने नमः बस्तौः ओम गम तेज आत्मने नमः हृदये ओम खम तत्वाय नमः आत्मतत्वाधिपतये ब्रह्मणे नमः ओम विद्यायो अपतत्वाय नमः वस्तौ विहे तेजस्तत्वाय नमः हृदये वायुतत्वाय नमः घ्राणय सहकुटुम्बस्य अस्मिन् ग्रामे नगरे देशे च वसता नमः स्वाहा ओम ताम ठाम दं शं शं सं हं रं शं हं सं सः महागणपते देवताय देवस्य सपरिवारस्य प्राणाय प्राणाः ओम आं ह्रीं क्रों आं यां रां लां वां शां शां सां हां रां गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आता डोळ्याला ताराणी हे करून घ्या आणि आरसा दाखवा हे घ्या ओम हम जीवोपात्ते नमः ओम शरीरे व्यापन्नसेत ओम बम बुद्ध्यात्मने नमः ओम फम अहंकारात्मने नमः ओम पम मन आत्मने नमः हृदये शब्दतत्वाय नमः वर्णयोः ध्यानतत्वाय नमः घ्राणे विद्वतत्वाय नमः जिह्वायां चक्षुतत्वाय नमः चक्षुषोः त्वक्तत्वाय नमः त्वचि श्रोत्रतत्वाय नमः श्रोत्रयोः वायुतत्वाय नमः वायौ बुधि उपतत्वाय नमः उपस्थे हस्ततत्वाय नमः हस्तयोः पादतत्वाय नमः पादयोः वाक्तत्वाय नमः वाची मानतत्वाय नमः हृदि बुद्धितत्वाय नमः बुद्धौ हृदयादि अहंतनोदेव रूप्यावदेन यातिषुतवाय नमः भवते नरोदेवाजनप्यायातपदयानोरतमणिया याते रुद्रिपादनोरगौरारामकाजिने सर्वसन्तमया गिरिसन्ता विजाकशिवेः यामेषं गिरिसन्तदेवी प्रसन्तमे शिवां गिरिसन्तां कुर्माहि कुंसि पुरुषञ्जगात् शिवेन वदनाद्वागिरिशाश्चावदामसि यदा न सर्वमे जगदयत्मुन्मना आसद अत्यबोधादिदेवता प्रथमो नैव विषुकैकं च सर्वाञ्जं वयं सर्वशब्दाम्यः योगः पूर्व आत्मानि न्यासन् कुर्यात् ॐ ब्रह्माय ॐ ऋग्यजुः साम अस्ते प्राणप्रतिष्ठतो अस्ते प्राणप्रतिष्ठतो अस्ते देवत्ववर्चायै ॐ मामहे दीर्घक्षणभिमाना दत्त गणपतीचं पहिले म्हणा अकारम प्रतिमाया प्रतिन्यसामी सोडून द्या पाणी गणपतीचं आता दत्तात्रयाचं काय माया प्रतिनसामी सोडून द्या तदस्तु मित्रा वरुणादलगणेशय्या रश्मक्कामिदावस्तु शतमसेमहे गादमोद प्रतिष्ठादमोदवे बृहदे साधवनाय ॐ प्रतिष्ठा मोगमष्टामस्तमान् जलपुष्पं समर्पयामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः सद्गुरुदेवताभ्यो नमः
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदं नमस्तुते। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हणत आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो। बाल गणेश दत्त मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी या गुरु व्यासपीठावर उपस्थित असलेले धर्मभास्कर प्रातस्मरणीय प्राणवल्लभ सद्गुरू परमपूजनीय सद्गुरुदास महाराज आणि प्रातस्मरणीय वंदनीय परमपूजनीय श्री दत्त महाराज तसेच सोबत दत्तात्रय जोशी आणि जोशी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य अनंत माधवराव जोशी यांच्या चरणी नतमस्तक होतो। आपल्या साऱ्यांना नमस्कार करतो, आपल्या साऱ्यांचं शुभचिंतन व्यक्त करतो आणि सद्गुरूंच्या कृपाछायेत ऐश्वर्य संपन्न या कार्यक्रमाची सुरुवात करतो। या कार्यक्रमाची सुरुवात करताना जयघोष करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आणि कार्यक्रमाला समोर नेताना प्रास्ताविकासाठी चैतन्य सहस्रबुद्ध यांना पाचारण करतो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। आज दत्त मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठेच्या अलौकिक सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। थोडं प्रास्ताविक करायला मी आज इथे उभा आहे, पण पार्श्वभूमी एवढी मोठी आहे की ती अगदी 2 मिनिटात आटपेल असं नाही, पण काळजी करू नका, मी फार लांबवणार नाही। खरोखर हे दत्त मंदिर म्हणजे उपासनेची फलश्रुती आहे। श्री दत्तात्रय जोशी सर आमचे गेले अनेक वर्ष सातत्याने गुरुचरित्राचे पारायण आणि दत्तगुरूंचं नामस्मरण या 2 सूत्रीवर त्यांनी पूर्ण आपलं जीवन आत्तापर्यंत व्यतीत केलेलं आहे आणि सातत्याने दत्ताचा ध्यास धरलेला आहे। त्याचीच परिणिती म्हणून 15 वर्षापूर्वी एका अलौकिक घटनेने दत्तमूर्ती त्यांच्याकडे आली आणि 15 वर्षाच्या आधीपासूनच जो उत्सव चालू होता त्या उत्सवाला एक अत्यंत चांगला आयाम मिळाला, एक चांगलं दैवी वलय लागलं, ते म्हणजे दत्त अधिष्ठान। ही दत्तमूर्ती अतिशय देखणी आणि अतिशय सुंदर आहे। दृष्टांताच्या मुळे ती तिथे आलेली आहे। दत्तगुरू आले आणि अवघ्या एखाद वर्षामध्ये गणपतीने सुद्धा इथे यायचं काही लोकांना सूचित केलं आणि त्या पद्धतीने गणेश इथे आला। तो गणपती कसा आला याचं साद्यंतिक वर्णन कुळदाता या ग्रंथामध्ये आलं आहे, ज्या ग्रंथाचं प्रकाशन 2018 साली परमपूज्य सद्गुरुदास महाराज यांनी केलेलं आहे। मला सांगायचं असं की या दोन्ही दैवतांनी हे घर पूर्ण भारलेलं आहे आणि म्हणून सातत्याने इथे जे नामस्मरण झालं, अनेकदा नामसंकल्प घेतले गेले। दत्त सप्ताहामध्ये तर इथे अनेक लोकांनी नामस्मरण केलं। याशिवाय श्री गुरु मंदिर नागपूर येथून येथली उपासना यवतमाळचं हे उपासनेचं एक मूळ केंद्र म्हणून प्रख्यात झालं, ते सद्गुरुदास महाराजांच्या स्पर्शाने। आणि सर्वात महत्त्वाची एक अलौकिक घटना इथे घडली। ज्या वेळेला कुळदाता प्रकाशन होतं त्यावेळेला या मंदिराचे इथे मंदिर बांधावं असं सरांचं खूप दिवसापासून चालू होतं, अनेक वर्षापासून त्यांचं ते स्वप्न होतं।
आणि महाराज जेव्हा आले तेव्हा महाराजांना संपूर्ण घर दाखवताना मंदिराची नियोजित जागा कोणती आहे हे पाहून त्यांनी ही जागा दाखवली. आणि महाराजांनी तिथे माळ हाती धरल्यानंतर त्या माळेने वेग घेतला आणि त्या सिमेंट फ्लोरिंगवर दत्तगुरूंची पावलं उमटली. खरं तर साधारणतः आपण महालक्ष्म्यांच्या वेळेला बघतो कुंकवामध्ये पाऊल उमटतं, एखाद्या अक्षतांच्या याच्यामध्ये पाऊल उमटतं, असं होतं. पण ती पावलं तात्पुरती त्यावेळेपुरती असतात, म्हणजे ती प्रचिती तेवढ्यापुरती असते. पण ही दत्ताची अक्षय पावलं इतकी कायम राहिली की त्याच्यानंतर ऊन वारा पाऊस सातत्याने इथे होतं. ती उघड्यावरच होती, सिमेंट फ्लोरिंगवर होती, पण आजताग आहेत अजूनपर्यंत ती पावलं जशीच्या तशी राहिली. आणि दत्तगुरूंचे पावलाचे ठसे स्पष्ट दिसत होते. रोज सर तिथे संध्याकाळी दिवा लावत आणि त्याला प्रदक्षिणा घालत. दत्तगुरूंच्या मंदिर संकल्पनेनंतर त्यावर पूर्ण दत्तमंत्रांनी लिहिलेले पानं वह्या त्या सर्व तिथे ठेवल्या. दत्तगुरूंचं पूजन होऊन मग पायवा रचण्यात आला. एकंदरीत हे मंदिर विलक्षणरित्या दत्तगुरूंनी अभिमंत्रित केलेलं आहे हे यावरून सूचित होतं. आज गेले 3 दिवस आपण सातत्याने त्या दत्त स्मरणामध्ये आहोत आणि तो आनंद वर्धिष्णू होऊन आज कळसापर्यंत आलेला आहे. आज सद्गुरुदास महाराज तर इथे उपस्थित आहेत, दत्त महाराज इथे आलेले आहेत. पुसदला त्यांचं दत्त संस्थान आहे आणि अतिशय प्रासादिक दत्त मंदिर त्यांचं आहे. अनेक लोकांना पुसदला त्यांच्या मंदिरामध्ये दिव्य अनुभव येतात. दत्ताची ध्वनी त्यांच्या मंदिरामध्ये आहे. एकंदरीत तिथून सुद्धा दत्तगुरूंचा आशीर्वाद घेऊन दत्त महाराज इथे आलेले आहेत आणि त्यांच्या स्पर्शाने, सद्गुरुदास महाराजांच्या स्पर्शाने निश्चितच साधारण एखादं देवीचं शक्तिपीठ असतं तसं दत्ताचं देखील हे शक्तिपीठ निर्माण होईल अशी खात्री आम्हाला वाटते. प्रास्ताविकेमध्ये आणखी काय बोलू, आपण सर्व मंडळी या मंदिराचा एक भाग आहोत. बहुतांश आपण जर बघितलं तर मंदिरं अनेक बांधल्या जातात, गावोगावी मंदिरं बांधल्या जातात, पण त्या मंदिराला जर एखाद्या उपासनेची, नामस्मरणाची आणि अढळ निष्ठेची पार्श्वभूमी असेल तर मला वाटतं त्या मंदिराला दिव्यत्व निर्माण व्हायला फार काळ लागत नाही. तेव्हा या मंदिराचं स्वरूप लहान आहे, या मंदिराचा आवाका काही फार मोठा आहे असं नाही, पण सूक्ष्मामध्ये त्याचं वलय हे मोठं दैवी आहे, ज्याचा अनेक उपासकांना, अनेक भक्तांना उपयोग होईल, नामस्मरणाला उपयोग होईल, गुरुचरित्र पारायणाला उपयोग होईल आणि भगवंताच्या दर्शनाने त्यांची आध्यात्मिक प्रगती साधेल. हा उद्देश ठेवून सरांनी हे मंदिर बांधलेलं आहे. मला असं वाटतं प्रास्ताविकेमध्ये एवढं पुरेसं आहे. मी आशिषला विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम पुढे परिचयाची जबाबदारी माझ्यावरच येऊन टाकली आहे. कुठल्या शब्दामध्ये आणि कशी परिचय करून द्यावा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण काय करणार, आपपिठीच्या गुलानं सूर्याची ओळख करून द्यायची आहे. करतो, प्रयत्न करतो, त्यांच्या चरणी प्रार्थना करतो, ते जसं जसं सुचवेल तसं तसं बोलतो. धर्मस्थापनेचे नरत ईश्वराचे अवतार, धर्मस्थापनेचे नरत ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. या शब्दात खऱ्या अर्थाने त्यांचे वर्णन करता येईल अशा परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांचा परिचय करून देतो. दिनांक 28 जानेवारी 1942 साली अकोला जिल्ह्यातील गाडेगाव या छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात महाराजांचा जन्म झाला. बालपणापासून ईश्वरार्पण, जिज्ञासू, संशोधनात्मक वृत्ती आणि प्रासादिक काव्यस्फूर्ती. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्या देशाची अस्मिता आहे आणि राष्ट्र हे अस्मितेच्या पायावरच उभे असते. शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत आणि अशा या राष्ट्रपुरुषाचे चरित्र लेखन करणे म्हणजे शिवधनुष्य पेळणे. हे शिवधनुष्य आपल्या सामर्थ्यानिशी लिलेया पेळणारे शतकर्ते शिवरायाचे लेखक, शिवकथाकार सद्गुरुदास महाराज अर्थात विजयराव देशमुख. शोधन, असंख्य साधनांचा, कागदपत्रांचा चिकित्सक अभ्यास, अस्सल पुरावे यांच्या आधारावर केलेले अचूक निदान, रसाळ व ओघवती भाषाशैली यांमुळे शतकर्ते शिवराय हे शिवचरित्र अल्पावधीतच रसिक मान्य झाले. शिवकार्य हा त्यांच्या जीवनाचा दैदित्यमान पूर्वार्ध, तर गुरुकार्य हा एखाद्या दीपस्तंभसारखा उत्तरार्ध. वयाच्या 12व्या वर्षी परमपूजनीय सद्गुरू श्री विष्णुदास महाराज सद्गुरू यांच्या रूपात यांना लाभले. त्यांच्याच कृपेने त्यांच्या जीवनाचं ध्येय निश्चित झालं. 2004 साली विष्णुदास महाराजांनी आद्य तपोभूमी अकोला जिल्ह्यातील भांबेरी येथे श्री गुरु पंचायतन स्थापन करून
औदुंबरवाडी असे या क्षेत्राचे नामकरण आपण केलेत. बासर येथील परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांच्या सहस्त्रचंद्र दर्शना सोहळ्यात संकेश्वर करवीर पीठाच्या वतीने दिला जाणारा धर्मभास्कर सन्मान नागपूर येथे शंकराचार्याकडून प्राप्त झाला. काय बोलावं, देश विदेशात 400हून अधिक उपासना केंद्र आपण स्थापन केलीत. श्री गुरु मंदिरातर्फे सन 2000 पासून पत्रभेट या मासिक अखंडपणे देव, देश, धर्मासाठी आणि आध्यात्मिक विचारांचा प्रसार करतो आहे. महाराजांची भावपूजा करण्यासाठी मी दत्तात्रय जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी महाराजांची भावपूजा करावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु स्वरूप परमपूजनीय दत्त महाराज यांचा परिचय करून देतो. परमपूजनीय दत्त महाराज हे पुसद येथे राहतात. अखंड अविरत अशी त्यांची आध्यात्मिक साधना आहे. त्यांचं तिथे दत्त मंदिर आहे. दत्तधुनी सुद्धा आहे. त्यांचं संपूर्ण जीवन हे नामाने व्यापून टाकलेलं आहे. नामाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये दुसरं काही नाही, ते अतिशय नम्रपणे ते सांगतात. त्यांच्या घरी अनसुया मातेचं सुद्धा मंदिर आहे. त्या प्रेरणेतूनच महालक्ष्मीचा सण त्यांच्या घरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येतो आणि असंख्य भाविक भक्त या महालक्ष्मीच्या तिथे प्रसाद घेऊन तृप्त होतात. आणि ती गर्दी अशी 500 लोकांची नसते, ती हजारोंची असते आणि आता ती लाखांची व्हायला लागलेली आहे. ते कसं होतं, काय होतं, काहीच माहीत नाही, ते काहीच सांगू शकत नाही. ते म्हणतात भगवान दत्तात्रयांची कृपा आहे, याच्या पलीकडे माझ्याकडे कुठलेही शब्द नाही आहेत. असे विभूती स्वरूप साक्षात दत्तात्रय भगवानच आहेत ते. त्यांचं सुद्धा भावपूजा जोशी सर करतील अशी मी विनंती करतो. श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुदास महाराज, परमपूज्य दत्त महाराज यांना सर्वप्रथम मी साष्टांग दंडवत घालतो. आज त्या दत्त मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आपण साजरा करतो त्यासाठी ते दोघे जण इथे आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत. आमच्या जीवनात हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. चैतन्य आणि मीही आमचे इतक्या वर्षापासूनचं हे जे स्वप्न होतं हे आज खऱ्या अर्थाने साकार होऊन राहिलं आहे. याचा मनातून अत्यंत आनंद होतो आहे आम्हाला. 2003 साली मी ज्यावेळेला घर घेतलं त्यावेळेला माझ्या मनात इच्छा होती की इथे दत्त मंदिर करावं. आणि जेव्हा हे घर पाहिलं त्यावेळेला अनेक औदुंबराची झाडे इथे मला त्यावेळेला दिसली. तर माझ्या मनात त्याच वेळेला आलं की हेच घर आपण आता नक्की करायचं. आणि हे घर मी त्यावेळेला कोशटवर काकांच्या माध्यमातून हे त्यावेळेला घेतलं. त्यानंतर 2005 किंवा 6 साली, मला ते नेमकं वर्ष आठवत नाही, पण 1-2 वर्षानंतर चैतन्यचा माझा संबंध आला. त्यावेळेला हा 1-2 महिने फक्त माझ्याकडे गाणं शिकला आणि त्यानंतर माझा त्याचा फारसा संपर्क राहिला नाही. 2 वर्ष 2.5-3 वर्ष त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांच्या सहवासात आलो नाही. पण नंतरच्या काळामध्ये काय झालं की सिंगानियानगरमध्ये एक स्वामी मठ तिथे स्थापन झालेलं आहे. त्यात 4 जण, चैतन्य, त्यानंतर वैभव जिरापुरे, दिनेश कवीश्वर आणि प्रसाद लिंगावर यांच्या प्रसाद लिंगावरच्या घरी तो मठ, स्वामी मठ तिथे स्थापन केलेला आहे. आणि हे तिथे नित्य उपासना आणि सतत त्यांचे नैमित्तिक कर्म चालले असायचे. त्या काळामध्येच दत्तगुरूंनी बालरूपात त्याला वारंवार स्वप्न दृष्टांत देऊन, हे मला अत्यंत आवर्जून सांगावंसं वाटतं, याची पार्श्वभूमी या मंदिराची कशी आहे. मी सद्गुरुदास महाराजांना म्हणजे विचारूनच मी हे बोलून राहिलो. आता मला काही भावना राहत नाही, हे याची सगळं स्वरूप माहिती असलं पाहिजे. आणि त्याला वारंवार स्वप्न दृष्टांत होत गेले आणि त्याला असं वाटायचं की बा हे
आपले भास तर नव्हे, पण नंतरच्या काळात वारंवार होत गेले. आणि त्यांनी ते असं सांगितलं आपल्या मित्रांना की बे असं असं मला ते स्वप्न दृष्टांत होत आहे, तर काय करू. मग ते म्हणाले विचार तू काय काय नेमकं आहे बा. तर मग जेव्हा दत्त महाराजांशी बोलणं झालं त्यावेळेला बालस्वरूपात ते म्हणाले की मला जायचं आहे, आणि कुठे जायचं आहे ते काही सांगायचे नाही. ते फक्त म्हणायचे की मला ज्याच्याकडे जायचं आहे त्यालाच मी ते सर्व सांगीन. आणि नंतर पुन्हा ते वारंवार होत गेल्यानंतर एक दिवस त्यांनी पुन्हा त्यांना विचारलं की आपण स्वामी मठामध्ये जाऊ. तर स्वामी मठामध्ये ते म्हणाले की मी तिथे नित्यच असतो, मला त्याच्याकडे जायचं आहे. तर त्याच्याकडे जायचं आहे तर कसं जायचं. तर मग स्वामी मठामध्ये स्वामी समर्थांची मूर्तीच्या मागे अशी ही जी आता आपल्याकडे जी मूर्ती स्थापन झालेली आहे त्या स्वरूपात महाराजांनी मूर्ती स्वरूपात मला त्याच्याकडे जायचं आहे असं सांगितलं. तर कसं जायचं. तर मग नुसता हात फिरवला त्यांनी आणि या घराचं नाव दाखवलं त्यांनी त्यावेळेला. आणि ते नाव दाखवल्यानंतर त्याला काही समजत नव्हते कुठे आहे आणि काय आहे. मग सकाळी ज्या वेळेला त्याला आठवलं की बा हे तर आपल्या सरांचं घर आहे. आणि मग तो सकाळी त्याच्या मित्रांना सगळं सांगितलं त्यांनी की हे असं असं झालं आहे, तर काय करायचं बा नेमकं. तर ते म्हणाले की तू त्याला आठवत नव्हतं नेमकं काय झालं. आणि मग सकाळी ज्या वेळेला त्याला आठवलं की हे आपल्या सरांचं घर आहे, तर मग मित्रांना त्यांनी सांगितलं की तू असं असं झालेलं आहे. तर ते म्हणाले की तू आता त्यांच्याकडे जाऊ नये. आणि एक दिवस माझ्याकडे अचानकच तो आला आणि आम्ही माडीवर बसून तो म्हणाला सर तुमच्याशी मला काहीतरी बोलायचं आहे. तर मी म्हटलं काय बोलायचं आहे. तर नाही दत्त महाराज तुमच्याकडे येण्यास उत्सुक आहेत. मी म्हटलं मी कोण नाही म्हणणार त्यांना यायचं आहे तर. आणि ते मी म्हटलं जी काय असेल आपल्याला मूर्तीचं काय जो काय खर्च असेल तो मी करतो. तो म्हणाला नाही सर हे सगळं माझ्यावर त्यांनी सोपवलेलं कार्य आहे, त्याच्यामुळे मी एकही पैसा त्याच्यातून घेणार नाही. त्याला जे काय सगळे पैसे मिळाले काय प्रवचन कीर्तनातून जे काय त्याचं कोणी त्याला दिलेले पैसे ते सगळे त्यांनी जमा करून घेतले. त्यावेळेला तो फक्त 21 वर्षाचाच होता. आणि त्या काळात त्याचे मित्र आणि ते सगळ्या मिळून त्या 10,000 त्यांनी ती जमा केले. आणि 10,000 जमा करून त्यांनी ते फिक्स टाकले त्यावेळेला. आणि त्यानंतरही वारंवार त्याच्या म्हणजे त्याला स्वप्न दृष्टांत होतच गेले. आणि मी त्याला माझ्या मनात प्रश्न आला की तुला जसं महाराज स्वप्न दाखवतात किंवा बोलतात तुझ्याशी, तर मला तर काहीच त्यांनी संकेत दिले नाही. तर मी म्हटलं एकदा तू त्यांना विचार की बा सरांची अशी इच्छा आहे की त्यांना का तुम्ही संकेत देत नाही. तर एकदा त्यांनी विचारलं मग त्यावेळेला. आणि महाराज बालरूपातच त्याच्याशी बोलले की मी त्याच्याकडे का येत आहे हे त्याला अजूनही कसं कळलेलं नाही, मी त्याच्या सतत मागे पुढे उभा आहे असं त्याला त्यांनी सांगितलं. आणि माझे त्यावेळेला जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं त्यावेळेला माझे त्यावेळेला माझे डोळे उघडले की हे महाराज कशासाठी येत आहे आणि मी त्याच्याकडून काय काम करून घेणार आहे हे आता तुला समजणार आहे, पण मी तिथे आल्यानंतरच तुला सांगेन. आणि जे आस्था मंदिराचं कार्य झालं हे कदाचित तेच स्वरूप असेल, फलस्वरूप असेल असं मला आता मनातून वाटते. हे झालं तर. आणि त्याच्यानंतरही त्यांनी ज्यावेळेला महाराज येण्यास उत्सुक होते ओंकारेश्वरून ज्यावेळेला तो तिथे गेला आणि मूर्ती बघायला लागला तर दत्तमूर्ती काही त्याला तिथे मिळेना. तर तो खूप चिंतित होता. त्याला जे दृश्य दाखवलं होतं महाराजांनी तसे त्यांनी एक मोबाईलमध्ये ते सगळं चित्रण करून ठेवलं होतं, त्याचा फोटो काढून ठेवला. आणि तिथे बरेच ठिकाणी दुकानात फिरला तो, त्यावेळेला ती काही मूर्ती तिथे मिळेना. मग एक दुकानदार म्हणजे महाराजांची योजना कशी असते, तिथे एक दुकानदार त्याला म्हणाला की बरं तू काय चिंतित दिसून राहिला. तर ते म्हणाले अशी अशी मला दत्तमूर्ती पाहिजे, ती काही मला इथे दिसत नाही. रामाच्या कृष्णाच्या खूप साऱ्या मूर्त्या होत्या. मग तो म्हणाला तुझ्याजवळ काही आहे का. तर तो म्हणाले माझ्याजवळ फोटो आहे. तर त्यांनी तो सायबर कॅफेमधून जाऊन तो फोटो त्याला दिला आणि त्याचं ते प्रिंट काढली ती त्या दुकानदाराला त्यांनी ती दिली. आणि दुकानदारांनी ते म्हणाले अरे मी तुला ही मूर्ती करून आणून देतो. आणि तो कागद त्यांनी जयपूरला पाठवला. जयपूरहून ती मूर्ती साधारण करून आली. आणि एक त्याच्याकडे जवळपास 17-18-19 जानेवारीला 2008 त्याच्या आधी त्यांनी ती मूर्ती इथे येऊन ठेवली. त्याच्यासाठी देवेंद्र केवट नावाचा हा एक त्याचा सहकारी आहे स्नेही. तर तो अत्यंत चांगला ढोलकी वाजवतो. तर त्याच्यामार्फत दत्तगुरू इथे आलेले आहेत. हे म्हणजे अत्यंत आनंदाने सांगावंसं वाटते की ती मूर्ती इतकी वजनदार आहे की ती आणू शकत नाही. पण ओंकारेश्वर पासून ती अकोल्यापर्यंत त्यांनी कुठेही पायावर न ठेवता याच्यावर नुसतं मांडीवर ठेवून ती मूर्ती इथे आणली अकोल्यापर्यंत. अकोल्याहून पुन्हा बसचा प्रवास यवतमाळपर्यंत ती सगळी मूर्ती पुन्हा पायावर ठेवून त्यांनी इथे आणली. म्हणजे त्याचं करावं तेवढं कौतिक खूप कमी आहे. कारण माझा त्याचा काही फारसा संबंध नाही, चैतन्याचाही फारसा संबंध नाही, पण महाराजांची योजना कशी असते हे त्याच्यातून पूर्ण आम्हाला समजून आलं.
आणि इथे मूर्ती आल्यानंतर एक 17-18-19 तारखेला मग आम्ही स्वामी मठामध्ये त्याचा उत्सव केला आणि तिथून 2009 ही महाराजांची मूर्ती इथे आणण्यात आली. इथे आम्ही औदुंबराचं झाड होतं त्यावेळेला तिथे स्थापन करून त्याचं पूर्ण त्रिपदी वगैरे म्हणून आम्ही त्यांना घरामध्ये स्थापन केलं आणि खूप आनंदाचा क्षण होता त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये. आणि गेले 16 वर्ष झाले महाराज इथे आहे आणि अनंत अडचणी माझ्या जीवनामध्ये त्यावेळेला खूप आल्या. माझं कौटुंबिक आयुष्य त्यामधून सगळं उद्ध्वस्त झालं. पण हा एकमेव चैतन्य असा आधार होता माझ्या जीवनात की जो मला प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळून नेत होता. माझं सुख दुःख सगळं मी त्याला सांगत होतो. म्हणजे मला अक्षरशः भावना म्हणजे भावनेचा आवर मला सांगता नाही येऊन राहिला. पण तो नसता तर माझं काय झालं असतं. अनेक ग्रंथांचं वाचन माझ्याकडून महाराजांनी त्यावेळेला करून घेतलं. माझी एक स्थिती जी होती मनाची ती खूप माझी बळकट केली महाराजांनी त्या काळामध्ये. त्यानंतर एक 2009 आमचा गणपती इथे आला. तोही पण आमच्या हे जे माझे काका बसले आहेत आमची प्रज्ञा काकू हे दोघं जण मुंबईला होते त्यावेळेला. काका BEd कॉलेजला प्राचार्य होते, काकू आमची शिक्षिका होती. तर ते दरवर्षी तरणोळी आमचं जे गाव आहे दारव्हा तालुक्यामध्ये तिथे दरवर्षी ते दर्शनाला यायचे. एक वर्षी ते आले पण गणपतीचं त्यांनी दर्शन घेतलं नाही. तर त्यावेळेला हा गणपती आमच्या काकूच्या स्वप्नात गेला आणि हा गणपती सांगायला इतका आनंद होतो की हा साक्षात विहिरीतून निघालेला गणपती आहे. आमच्या पूर्वजांना दृष्टांत देऊन निघालेला गणपती हा म्हणजे जोशी कुटुंबाचं एक फार मोठं म्हणजे भाग्यच म्हणावं त्याला. तर काकूच्या माध्यमातून काकूला गणपतीने कानात रात्री स्वप्नामध्ये सांगितलं की मला इथे आता फारसं कोणी माझं पूजा अर्चा करत नाही, मला आता जायचं आहे. आणि त्यांनी इच्छा प्रकट केली इथे येण्याची गणपतीने काकूच्या माध्यमातून. आणि मग आमचा जो भाग होता वाड्यामधला तो आम्ही आमच्या काकांना विकला होता त्यावेळेला, आमचे मनोहर काका. तर मग मी त्यांची मला परवानगी घ्यावी लागली त्यावेळेला की काका असा गणपती आहे तर काय करू. तर ते म्हणाले की तू घेऊन जा, तुमच्याच भागातला गणपती आहे आणि तुझा अधिकार आहे. नाही म्हटलं हा आपल्या सगळ्या जोशी कुटुंबाचा गणपती आहे. तर ते आम्ही दोघं जण गाडी करून त्यावेळेला घेऊन आलो गणपती. तो तिथे त्यावेळेला साष्टांग त्याला दंडवत घातलं, सगळी षोडशोपचारे पूजा केली आणि त्याला नुसतं म्हटलं की बा तू आता हलका होतं. तुम्हाला खरंच सांगतो साक्षात की तो अक्षरशः हलका झाला गणपती. तो इतका वजनदार गणपती आहे पण पूर्ण साक्षात म्हणजे हलका होऊन आम्ही त्याला इथे घेऊन आलो. त्याच्यानंतर आम्ही त्याची सगळी आम्हाला काही माहिती नव्हतं की त्याचा शेंदूर काढायचा असतो नसतो, पण आम्ही त्यावेळेला ते सगळे सोपस्कार केले. घरात कोणी मोठा माणूस नव्हता आमच्या आणि मला सांगायलाही नव्हतं की हा शेंदूर वगैरे काढायचा नसतो. पण मी तो शेंदूर बसून आम्ही 3-4 जण मिळून पेंटर आमचा पराग घेडाऊ आणि चैतन्य मी 3 जण मिळून आम्ही ते बसून तो त्याचा शेंदूर काढला. आणि ती त्याच्यामध्ये मूर्ती आहे की नाही हे सुद्धा आमच्या घराण्यात कोणाला माहिती नव्हतं. पण तो शेंदूर जेव्हा आम्हाला पूर्वजांना मिळाला आपल्याला काय म्हणतात मूर्ती, त्यावेळेला ते सगळे शेंदूर लावून ती मूर्ती मोठी पूर्ण शेंद्राची मूर्ती झाली. आणि मग मला जेव्हा आम्ही काढायला शेंदूर सुरुवात केली त्यावेळेला मला भीती वाटत होती की बा याच्यामध्ये काही आहे की नाही, कारण मूर्ती नसेल तर हे सगळं शेंदूर काढून काय उपयोग असं वाटायला लागलं. पण मग मी परागला म्हटलं की असं कर तू, आपण नुसतं डोक्याकडून काढायला घे. आणि त्यांनी ते काढायला घेतलं तर त्याच्यामध्ये एक अवयव पूर्ण त्या मूर्तीचा स्पष्ट झाला. टोपी निघाली आणि पूर्ण शरीर त्याचं दिसायला लागलं. आणि मग त्याला म्हटलं काळ्या पाषाणी ते अत्यंत सुंदर सुबक मूर्ती त्यावेळेला त्याच्यातून प्रकट झाली. मग त्याला आम्ही आंघोळ वगैरे घालून स्नान केलं आणि त्याचा अथर्व शिष्य म्हणून मग त्याला तिथे चौरंगावर स्थापन केलं. आणि बरेच दिवस मग त्याची आम्ही पूजा अर्चा माझी सुरू होती. पण मग मला याला चैतन्याला वाटायला लागलं की आपण याचं काहीतरी प्रवास वर्णन लिहू, हा आला कसा. तर आम्ही दोघं जण एक दिवस गाडी आमच्या बाईकनी मी स्वतः आणि चैतन्य आम्ही दोघंही मिळून गेलो तरणोईला. तर तिथे एवढी जुनी माहिती सांगायला कोणीच नव्हतं आमच्या. पण 300 वर्षापूर्वीची माहिती कोण सांगणार. काकांनी जेवढी जुजबी माहिती सांगितली तेवढ्या आधारावर आम्ही पुन्हा वापस आलो तिथून. आणि हा तेवढ्यावरही गणपती थांबला नाही. तर गणपतीने त्याच्या माध्यमातून पुन्हा रात्री त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन पूर्ण त्याला सगळे त्या काळाचे 300 वर्षापूर्वीच्या काळातले दृश्य दाखवले की मी कसा तिथून प्रकट झालो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तर कसा मी प्रकट झालो हे सगळे दृश्य त्याला 7-8 दृश्य दाखवून तो कसा निघाला. आणि या सगळ्या दाखवण्यानंतर जे त्यांनी पाहिलं ते त्यांनी सगळं शब्दबद्ध केलं. आणि ते आमचं गोकुळदाता नावाचं एक सुंदर पुस्तक त्यावेळेला प्रकाशित झालं. परमपूज्य सद्गुरुदास महाराज त्या गणेश यागाच्या वेळेस इथे आले होते आणि त्यांनी त्या पुस्तकाचं पुस्तकाचं प्रकाशन त्यावेळेला केलं.
त्यानंतर नागपूरचं जे गुरुमंदिर आहे आमचं, त्या गुरुमंदिरात महाराजांच्या जे विष्णुदास महाराज आहे किंवा श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती महाराजांच्या ज्या तिथे काय म्हणतात मूर्ती स्थापन झालेल्या आहेत, त्या मूर्ती इथून इथला जो मूर्तिकार आहे प्रवीण पिल्लारे त्याच्या हाताने त्या बनवल्या गेल्या. त्यासाठी परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी चैतन्यालय निवडलं की तू सगळ्या त्या मूर्ती करून आण. आणि त्या मूर्ती त्यांनी सगळ्या इथे पाहिल्या. त्यावेळेला एकदा महाराज इथे येणार होते, ते मूर्तीचं काम व्यवस्थित सुरू आहे की नाही, पण महाराज त्यावेळेला काही इथे काहीतरी कामानिमित्त किंवा काहीतरी अडचण असल्यामुळे महाराज आले नाही. आम्ही सगळी उपासना मंडळ आमचं यवतमाळचं जे आहे, तर आम्ही खूप नाराज झालो त्यावेळेला की महाराज आले नाही. आम्ही सगळी तयारी करून ठेवली होती. पण नंतर मग महाराजांचा असा संकेत होता, महाराजांनी त्यांचे चिरंजीव जे आहेत अजयदादा, श्रीयुत अजयदादा, त्यांना पाठवलं इथे त्यावेळेला. आणि मग आम्ही आल्यानंतर ज्यावेळेला अजयदादा आतमध्ये बसले, मूर्तीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि 2 वाजता आमची उपासना सुरू झाली. त्यावेळेला ते इथे बसल्यानंतर हॉलमध्ये ते म्हणाले, गणपतीची आणि दत्तगुरूंची पूजा कोण करतं? तर मी म्हटलं मी स्वतःच करतो आणि मी काही सोहळ्यावळ्यामध्ये पूजा करत नाही, धूत वस्त्राने मी पूजा करतो. तर ते म्हणाले की तुम्ही ही जी मूर्ती आहे अत्यंत दिव्य मूर्ती आहे, मी आता तुम्हाला सांगू शकत नाही. या भूमीमध्ये इतकं चैतन्य, इतकं स्पंदन आहेत म्हणाले की मी आतापर्यंत जिथे गेलो तिथे मी एक 10-15 मिनटं सुद्धा मी कधी बसलो नाही, पण ही भूमी मला उठूच देत नाही आहे. इतकं लोहचुंबकासारखं या भूमीने मला म्हणजे पकडून ठेवलेलं आहे, मी हलू शकत नाही इथे. पण ते म्हणाले की इथे तुम्ही त्वरा करा आणि तुम्ही मूर्ती लवकरात लवकर, ते पावलं आता अधीर झालेले आहे तिथे येण्यासाठी. आणि एक 2018ला महाराजांनी जेव्हा आम्हाला पावलं दाखवली होती त्यावेळेला, त्याच्यानंतर एक 2023 5 वर्ष त्या सगळा कालावधी आम्हाला गेला. कारण मला आर्थिक नियोजनाचं सगळं नियोजन करणं गरजेचं होतं, कारण पैशाशिवाय मंदिर तर काही बांधू शकत नाही. त्याच्यामुळे सगळी आर्थिक आम्ही सगळी बाजू भक्कम केली आणि एक 2023मध्ये आता हे सगळं मंदिर आपलं सगळं तयार झालेलं आहे. यासाठी सगळं आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, सगळं मुले किंवा आमचे जे मिस्त्री आहेत, हे सगळे इतके चांगले लोक मला मिळाले चैतन्याला मला, की खूपच म्हणजे जे सांगितलं ते त्यांनी सगळं म्हणजे करून दिलं आम्हाला. आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन नसलेले हे सगळे लोक, दत्त महाराज कशी योजना करतात, ते एक कोणीही इथे खाणारा पिणारा कोणताही असा व्यक्ती या मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश केला नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की दत्त महाराजांनी सगळी सोयसुद्धा अत्यंत चांगली माणसं आम्हाला दिली आणि हे मंदिर आज पूर्ण उभारलं गेलेलं आहे. इथे खूप मला मनातून आम्हाला आनंद आहे. चैतन्य आणि माझं हे जवळपास 2008चं स्वप्न आज पूर्ण साकार झालं आहे. म्हणजे माझ्या भावना मी शब्दात सांगू शकत नाही की खूपच म्हणजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला परमपूज्य सद्गुरुदास महाराज आणि परमपूज्य दत्त महाराज हे आशीर्वाद देण्याकरता इथे आलेले आहेत. त्यांना मी साष्टांग दंडवत करतो आणि माझं जे खूप लांबलचक म्हणजे लांबलेलं जे मनोगत आहे ते थांबवतो. कारण मला हे माझ्या भावना व्यक्त करायच्या होत्या. खूप कशी ही मूर्ती आली आणि किती दिव्य आहे, दिव्यत्वाची प्रचिती आहे हे मला सांगायचं होतं. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. एक योगी निराहारी, पहिलं मेरूचे शिखरी. एक योगी निराहारी, मुद्रा लावणी खेचरी. ब्रह्मपदी बैसला, ब्रह्मपदी बैसला, ब्रह्मपदी बैसला, ब्रह्मपदी बैसला. पहिलं मेरूचे शिखरी, एक योगी निराहारी. मुद्रा लावणी खेचरी, ब्रह्मपदी बैसला, ब्रह्मपदी बैसला. तेणे सांडियली माया, त्यजियली कंथा काया. तेणे सांडियली माया, त्यजियली कंथा काया. मन गेले हो विलया, ब्रह्मानंदा माझारी. ब्रह्मानंदा माझारी, ब्रह्मानंदा माझारी, ब्रह्मानंदा माझारी.
झारी पैल मेरूचे शिखरी एक योगी निराहारी मुद्रा लावूनी खेचरी ब्रह्मपदी बैसला ब्रह्मपदी बैसला अनहत ध्वनिनाद पावला तो परमपद अनहत ध्वनिनाद पावला तो परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुलतसे छंदे छंदे डुलतसे छंदे छंदे डुलतसे छंदे छंदे डुलतसे पैल मेरूचे शिखरी एक योगी निराहारी मुद्रा लावूनी खेचरी ब्रह्मपदी बैसला ब्रह्मपदी बैसला ध्यान गोदावरीचे तीरी नित्य स्नान पांचाळेश्वरी ध्यान गोदावरीचे तीरी नित्य स्नान पांचाळेश्वरी ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रेया योगिया दत्तात्रेया योगिया दत्तात्रेया योगिया दत्तात्रेया योगिया पैल मेरूचे शिखरी एक योगी निराहारी मुद्रा लावूनी खेचरी ब्रह्मपदी बैसला ब्रह्मपदी बैसला ब्रह्मपदी बैसला ब्रह्मपदी बैसला ब्रह्मपदी बैसला ब्रह्मपदी बैसला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।